राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाचपाखडी भागात प्रति तुळजापूर मंदिर उभारले। या मंदिराचं लोकार्पण 30 एप्रिलला होणार आहे। मागील 3 वर्षांपासून या मंदिराच्या निर्माणाचं काम सुरू होतं। या मंदिराचं पाषाण हे तामिळनाडूतून आणले आहेत, तर मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकमध्ये झालंय, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली। मी देवी भक्त आहे, हातून काहीतरी चांगलं घडावं याच उद्देशानं हे मंदिर बांधल्याचं त्यांनी सांगितलं। मंदिराच्या बांधकामाचं चित्रीकरण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर प्रसारित केले। त्यावेळेला त्यांनी मंदिराची भव्यता चित्रीकरणातून दाखवली। यावेळेला जितेंद्र आव्हाड म्हणाले की मंदिरासाठी जागा मिळाल्यानंतर इथे तुळजाभवानी देवीचं मंदिर बांधलं। या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे पाषाण तामिळनाडूमधून आणण्यात आलेत, तर पाषाणावर कोरीव काम कर्नाटकमध्ये झाले। मंदिराच्या बाजूस 32 गजमुख आहेत। अतिशय मेहनतीनं मागील 3 वर्षांपासून हे काम सुरू होतं। आता हे काम पूर्णत्वास आले। मी मोठा देवी भक्त आहे। तुळजापूर आणि जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी कुलदैवत आहेत। या दोन्ही देवांवर प्रचंड भक्ती आणि श्रद्धा असणारा मी आहे। माझ्या हातून काहीतरी चांगलं घडावं याच उद्देशानं हे मंदिर बांधलं। माझ्या मनात प्रति तुळजापूरची कल्पना आहे। या मंदिराचा लोकार्पण सोहळा 30 एप्रिलला आहे। एक चांगलं मंदिर, लोकांसाठी श्रद्धेचं स्थान, लोकांसाठी 30 तारखेला खुलं होणार आहे। सर्वांना देवीची भक्ती करण्यास आवडते, त्यामुळे 27 ते 30 एप्रिल या 4 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। प्रति तुळजापूर निर्माण होते, त्याच्या उद्घाटनाचे साक्षीदार होऊया, असंही आव्हाड म्हणाले। पाचपाखडी भागात बांधलेलं हे भव्य मंदिर ठाणेकरांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे।